Hello students, here we will see the next topic of second chapter reproduction in lower and higher animal is STDs, sexually transmitted diseases. Diseases or infections which are transmitted through sexual intercourse are collectively called sexually transmitted diseases or STDs, or it is also called as venereal diseases or VDS, or reproductive tract infection RTI. It is also called as RTI, means reproductive tract infection. The major venereal diseases are syphilis and gonorrhea. म्हणजे जे डिसीजेस फिजिकल कॉन्टॅक्टमधून म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्टमधून ट्रान्समिट होतात त्यांना आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असं म्हणतो. याला दुसरं नाव पण आहे व्हेनरल डिसीजेस किंवा RTI म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन. याच्यामध्ये बरेचसे डिसीजेस असे आहेत की जे क्युअर होऊ शकतात. फक्त एड्स, genetic herpes and hepatitis B is not curable, but all other STDs are curable. म्हणजे सगळे बरे होऊ शकतात फक्त हे 3 डिसीजेस सोडून, 3 इन्फेक्शन सोडून, HIV or AIDS and hepatitis B and genetic herpes. हे जे डिसीजेस एवढे फक्त बरे होऊ शकत नाही, बाकीचे सगळे STDs क्युअर होऊ शकतात. म्हणजे लवकर आपण डायग्नोज केलं तर बरे होऊ शकतात पेशंट. देन 2 कॉमन STDs are syphilis and gonorrhea. In the chart we will see the 2 diseases, syphilis and gonorrhea. Here we will see the syphilis and gonorrhea. What is the causative agent of syphilis? Treponema pallidum. It is a bacteria which is the causative agent of syphilis. What is the incubation period? 3 to 4 weeks is the incubation period in both male and female. Infection site, mucous membrane in genital, rectal and oral region. हा जो डिसीज आहे सिफिलिस हा बॅक्टेरियामुळे होतो. ट्रिपोनेमा पॅलिडियम या बॅक्टेरियाचं नाव आहे. हा इन्क्युबेट होतो 3 to 4 वीक्ससाठी. आणि कुठे कुठे आढळतो हा बॅक्टेरिया? म्युकस मेम्ब्रेनमध्ये, जेनायटल, रेक्टल आणि ओरल रिजनच्या म्युकस मेम्ब्रेनमध्ये. देन वी विल सी द सिम्पटम्स. प्रायमरी लेशन्स कॉल्ड canker at the site of infection. Canker is formed on external genitalia, skin rashes, mild fever, inflamed joints, loss of hair, paralysis, degenerative changes in the heart and brain. वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात या पेशंटमध्ये. प्रायमरी लेशन्स आढळतात, त्याला कॅन्कर्स असं म्हटलं जातं साईट ऑफ इन्फेक्शनला. जास्त करून हे एक्सटर्नल जेनायटलियावर असतात मेल आणि फिमेलच्या. स्किनवर रॅशेस येतात, माइल्ड फीवर असतो, ताप असतो थोडा, स्किनवर रॅशेस येतात. नंतर जॉईंट सुजलेले असतात, केस गळतात, पॅरालायसिस होऊ शकतो आणि ब्रेन आणि हार्ट डिजनरेट होऊ शकतो. हे सगळे सिम्पटम्स या पेशंटमध्ये दिसतात. देन व्हॉट इज द प्रिव्हेन्शन? एज्युकेशन अबाउट द सेक्स प्रॅक्टिस, sex hygiene, avoiding sex with unknown partner or multi-partners, using condoms during intercourse or coitus. म्हणजे लोकांना एज्युकेट करायचं सेक्स प्रॅक्टिसविषयी, सेक्स हायजीनविषयी, अवॉइड करायचं आहे सेक्स अननोन पार्टनरबरोबर किंवा नंबर ऑफ पार्टनरबरोबर, आणि कॉन्डम यूज करायचं आहे ड्युरिंग फिजिकल कॉन्टॅक्ट. देन व्हॉट इज द ट्रीटमेंट? It is totally curable by antibiotic penicillin. Then we will see the next STD is gonorrhea. Causative agent is Neisseria gonorrhoeae. It is also bacteria. Its incubation period in male is 2 to 14 days. In female, it is 7 to 21 days. Then infection site is mucous membrane of urinogenital tract, rectum,
थ्रॉट अँड आईज. म्हणजे हा जो बॅक्टेरिया आहे त्याचं नाव आहे नायझेरिया गनोरी. हा गनोरिया नावाचा डिसीज होतो. याच्यामुळे मेल फिमेलला वेगवेगळ्या इन्क्युबेशन पिरियड आहे मेल फिमेलमध्ये. आणि कुठे सापडतो हा बॅक्टेरिया? म्युकस मेम्ब्रेनमध्ये, युरिनोजेनायटल ट्रॅक्टच्या, रेक्टममध्ये, थ्रॉटमध्ये आणि आईजमध्ये. काय सिम्पटम्स आहेत या गनोरियाचे बघू आपण. इन मेल, partial blockage of urethra and reproductive duct, pus from the penis, pain and burning sensation during urination, arthritis, etc. म्हणजे पुरुषांमध्ये पार्शियल ब्लॉकेज होतं युरेथ्रामध्ये, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये ब्लॉकेज होऊ शकतं, पस म्हणजे पू येऊ शकतो पेनिसमधून, पेन होतात, जळजळ होते युरिनेशनच्या वेळेस, आणि आर्थरायटिस म्हणजे संधिवात सुद्धा होऊ शकतो. फिमेल्समध्ये काय काय दिसतात? इन फिमेल, पेल्विक इन्फ्लामेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, स्टरिलिटी, arthritis. The children born to affected mother suffer from gonococcal ophthalmia and gonococcal vulvovaginitis of girls before puberty. म्हणजे फिमेलमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स दिसतात. इन्फ्लामेशन म्हणजे सूज येते युरिनरी ट्रॅक्टवर, स्टरिलिटी येऊ शकते फिमेलमध्ये, आर्थरायटिस म्हणजे संधिवात होतो. चिल्ड्रन जे मदर अफेक्टेड आहे तिला जर चिल्ड्रन झाले तर ते चिल्ड्रन सफर होऊ शकतात. गनोकॉकल ऑप्थॅल्मिया म्हणजे डोळ्याला त्याच्या होऊ शकतं याचं इन्फेक्शन, प्लस वल्वो म्हणजे वजायनामध्ये सुद्धा याचं इन्फेक्शन होऊ शकतं गर्ल चाइल्डला ते प्युबर्टी अटेन करेपर्यंत. तर असे वेगवेगळे सिम्पटम्स फिमेलमध्ये दिसतात. देन व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स? सेक्स हायजीन, using condom during coitus, avoid sex with unknown partner or multi-partners. Same preventive measure as in syphilis. Then treatment. What is the treatment? Antibiotic, cefixime. By this antibiotic, this gonorrhea is totally cured. म्हणजे हे जे 2 डिसीजेस आहेत हे जर लवकर डायग्नोज झाले, सुरुवातीच्याच सिम्पटममध्ये आयडेंटिफाय केले, डायग्नोज झाले, तर हा जो डिसीज आहेत हे दोन्ही हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. सिफिलिस हा अँटीबायोटिक पेनिसिलिनने बरा होऊ शकतो, तर गनोरिया हा अँटीबायोटिक सिफिक्झिमने बरा होऊ शकतो. दोघं पण बॅक्टेरियल डिसीजेस आहे. सिफिलिस हा ट्रिप्टोनेमा पॅलेडियम बॅक्टेरियामुळे होतो, तर गनोरिया हा नायझेरिया गनोरी या बॅक्टेरियामुळे होतो. आणि याच्यावर 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याच्या पॉझिटिव्ह एजंटवर, ट्रीटमेंटवर, किंवा एकदा विचारलेलं आहे व्हॉट इज दी प्रायमरी लेशन्स ऑफ सिफिलिस, तर कॅन्कर हे त्याचं ॲन्सर होतं. असे नंबर ऑफ क्वेश्चन्स पण याच्यावर विचारले जाऊ शकतात.